नमस्कार. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची निकटवर्ती वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. कराडशी संबंधित असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. राजीनाम्याचा दबाव वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका ठरली असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह धनंजय मुंडे उपस्थित होते. तब्बल 2 तास ही बैठक संपवून धनंजय मुंडे हे देवगिरीवरून निघाले. मात्र त्यानंतर 1 तासानंतर प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे देवगिरीवरून बाहेर पडले. या 4 नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीकडून अभय दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जर दोषी नाही तर कारवाई नाही, अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी धनंजय मुंडे समोरच भूमिका मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप पुरावे देऊन जोपर्यंत स्पष्ट नाही होत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही, अशी भूमिकाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. संतोष देशमुख प्रकरणाशिवाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी कृषी खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला धुडकावले जात आहे. आता राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.